राज्यातील गाजलेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी सोनू कुमार किशनलाल दिवाकर याला भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आत्मसमर्पण केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले। तपासासाठी आरोपीची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली। युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ही मागणी मान्य करत 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीचा आदेश दिला। या काळात पेपरफुटी प्रकरणातील इतर आरोपी आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिका लीक करण्यामागील साखळी तसेच इतर महत्त्वाच्या बाबींचा तपास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तपास यंत्रणा विविध मुद्द्यांवर चौकशी करत आहे। या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट शैलेश गायकवाड यांनी बाजू मांडली। टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 281-26 जो कोणगावला गुन्हा दाखल आहे टीईटीच्या संदर्भात, त्याच्यामध्ये काल हा सोनू कुमार किसनलाल दिवाकर म्हणून त्यांनी जे कोर्टामध्ये आत्मसमर्पण केलं होतं त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आज त्याला मेहरबान न्यायालयामध्ये हजर केला असता त्याला 2 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्यावर यांचा मित्र असण्याचा, सीसीटीव्ही मध्ये दिसण्याचा, यांचे काही कॉल डिटेल्स वगैरे निघण्याचा आणि यांच्याबरोबर काही ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन काही झालंय का या पेपरच्या संदर्भात हा ठपका मेहरबान न्यायालयात त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे। आणि आम्ही त्याच्या संदर्भात मेहरबान न्यायालयाला हे पटवून दिलेलं आहे का हा फक्त त्यांचा मित्र होता, 2018ला त्यांच्याकडे काम करत होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या महिमपत्रम कंपनीमधून राजीनामा दिलेला आहे, त्या ठिकाणाहून त्यांनी एक्झिट केलेला आहे। त्याच्यामुळे 2018 पासून ते आजपर्यंत त्याचा यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये, फक्त कॉल डिटेल निघलेत म्हणून त्यांना या ठिकाणी आज आणण्यात आलेलं आहे आणि त्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे त्याला आज कोर्टात हजर करून 2 तारखेपर्यंत 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली।